नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. थोर भारतीय क्रांतिकारक या आपल्या मालिकेमध्ये आज आपण 1857च्या राष्ट्रीय उठावातील तळपती तलवार, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्याविषयी माहिती पाहूया. सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी. बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी. गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी. दूर फिरंगी को करने सबने मन में ठानी थी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. बुंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी. स्वर्गीय सुभद्रा कुमारी चौहान यांची ही कविता भारतातील हिंदी प्रदेशातच नव्हे तर महाराष्ट्रातील ज्याच्या त्याच्या तोंडी होती. आज ही कविता अमर झालेली आहे. राणी लक्ष्मीबाईची वीरता, तिचा पराक्रम केवळ हिंदी कवयित्रीनेच गायली नाही, तर तिला पराभूत करणाऱ्या सर ह्यू रोजने सुद्धा तिचे गुणगान अशा शब्दात केलेले आहे. राणी लक्ष्मीबाई जशी दुर्धर शौर्याची व दुर्दम्य धैर्याची मूर्ती होती, तशीच निस्सीम औदार्याची ही देवता होती. काल्पीच्या प्रतिपक्षात तिचेच भय सर्वाधिक होते. राणी या नात्याने तिची प्रतिष्ठा सर्वाहून जास्त होती. त्या सगळ्यामध्ये झाशीची राणी ही सर्वोत्कृष्ट व वीरश्रेष्ठ सेनानी होती. राणी लक्ष्मीबाई ही एक कुशल योद्धा तर होतीच, त्याबरोबर ती योग्य प्रशासक, पतिव्रता, ममतामयी व दिलदारही होती. तिचे विचार धर्मनिरपेक्ष होते. तिच्या सैन्यातील हिंदूप्रमाणे मुसलमान सैनिकांचीही तिच्यावर अढळ निष्ठा होती. राणीचे वडील मोरोपंत तांबे हे काशी येथे दुसऱ्या बाजीरावाचे कनिष्ठ बंधू चिमाजी अप्पा यांच्या आश्रयाला होते. तिच्या आईचे नाव भागीरथीबाई. तिच्या पोटी राणी लक्ष्मीबाई हिचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी काशी या नगरीत झाला. पण दुर्दैव असे की तिच्या वयाच्या 3ऱ्या वर्षीच भागीरथीबाई इहलोक सोडून गेल्या. त्यानंतर मोरोपंतांचे आश्रयदातेही त्याच काळात कालवश झाले. तेव्हा ब्रह्मवर्त विठूर येथे इंग्रज सरकारचे पेन्शन घेत दुसरा बाजीराव राहत होता. त्याने मोरोपंतांना ब्रह्मवर्तास बोलवून घेऊन त्यांची नेमणूक आपल्या होमशाळेत केली. लक्ष्मीबाईचे जन्मनाव मनू असे होते. 3-4 वर्षाची मनू शरीराने उफाड्याची, सडपातळ व गौरवर्णाची होती. तिचे डोळे कमळासारखे सुंदर, चेहरा गोलसर, भव्य कपाळ, नाक चाफेकळीसारखे होते. ती चुणचुणीत असून बाजीरावाच्या वाड्यात तिचा मुक्त संचार होता, म्हणून बाजीराव तिला छबेली या नावाने हाक मारित असे. तेथे छबेली हेच तिचे नाव प्रचलित झाले होते. बाजीरावाचे दत्तक पुत्र नानासाहेब, धोंडोपंत, त्यांचे चुलत भाऊ दादासाहेब व बाळासाहेब यांना शिकवण्यासाठी बाजीरावाने एक शिक्षक नेमले होते. त्यांच्याबरोबरच मनूही शिकू लागली. घोड्यावर बसणे, तलवारीचे हात करणे, लहानशी बंदूक चालवणे, नेमबाजी करणे यातही ती त्यांच्याबरोबर प्रवीण झाली. ती जेव्हा 8 वर्षात झाली तेव्हा तिचे लग्न तिच्या भाग्याने झाशीचे संस्थानिक गंगाधरराव यांच्याशी झाशी येथे दुसऱ्या बाजीरावाने थाटामाटात करून दिले. तिचे सासरचे नाव लक्ष्मी असे ठेवण्यात आले. एका भिक्षुकाची कन्या झाशीची राणी झाली. लक्ष्मीबाईचे पती गंगाधरराव नेवाळकर हे 27 डिसेंबर 1842 मध्ये झाशीच्या गादीवर आले. ते जेव्हा गादीवर आले तेव्हा सगळ्या संस्थानावर कंपनी सरकारचे वर्चस्व होते. कंपनीच्या धोरणाप्रमाणे झाशी संस्थानशी कंपनी सरकारने नवा तह गंगाधररावांशी केला व तैनाती फौजेच्या खर्चासाठी झाशी संस्थानमधील 2,27,458 रुपये वसुलीचा प्रदेश आपल्या राज्यात सामील करून घेतला. गंगाधररावांच्या राज्यात त्यांची प्रजा सुखाने नांदत होती. त्यांच्या संस्थानाची शिबंदीही भरपूर होती. त्यांचे 22 हत्ती होते. त्यातला सिद्धबक्ष नावाचा हत्ती प्रचंड होता. त्या हत्तीचे सर्व अलंकार, अंबारी व हौदा सोन्याचा होता. त्याच्या फौजेत 5,000 शिपाई, 500 घोडेस्वार, 100 घोड्यांची खास पागा, 4 तोफखाने होते. त्यात अनेक लहान मोठ्या तोफा होत्या. सन 1851 मधील मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला राणीला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हा गंगाधररावांना अत्यानंद झाला. पण 3 महिन्यातच तो पुत्र मरण पावला. त्याचा जबरदस्त धक्का गंगाधररावांना बसला. त्यांची प्रकृती ढासळू लागली.
संस्थांच्या भविष्याची त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांच्याच घराण्यातील श्री वासुदेवराव नेवाळकर यांचा पुत्र आनंदराव याला त्यांनी दत्तक घेतले. त्या दत्तक विधानाच्या वेळी गंगाधर पंतांनी बुंदेलखंडाचे पॉलिटिकल एजंट मिस्टर एलिस, सैन्याधिकारी मेजर मार्टिन व रेसिडेंट मिस्टर गार्डन यांना मुद्दाम बोलावून घेतले होते. त्यांच्या समक्ष दत्तक विधानाचा सोहळा पार पडला. मुलाचे नाव दामोदर असे ठेवण्यात आले. त्यावेळी तो 5 वर्षाचा होता. त्यानंतर गंगाधररावांची प्रकृती फारच खालावू लागली. आता आपले काही खरे नाही असे पाहून त्यांनी पॉलिटिकल एजंट मिस्टर एलिस यांच्यामार्फत गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याला एक खलिता पाठवला. नंतर ते 21 नोव्हेंबर 1853 रोजी निधन पावले. तो खलिता असा: माझे देहावसन झाले तर आजपर्यंत मी सरकारशी प्रामाणिकपणे वागत आलो. या गोष्टीचा विचार करून माझ्या या दत्तक मुलावर सरकारने मेहर नजर ठेवावी. माझी पत्नी हयात आहे तोपर्यंत संस्थांची मालकीन व दत्तक मुलाची मातोश्री समजून संस्थांची व्यवस्था तिच्याकडे सोपवावी. तिला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये. पण डलहौसी हा साम्राज्यवादी. त्यांनी गंगाधररावांच्या या खलित्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या व मेजर D.A. माल्कम यांना आदेश दिला. तो असा: झाशीचे महाराज 21 नोव्हेंबर 1853 रोजी कैलासवासी झाले. त्यांनी मरणापूर्वी दामोदरराव यास दत्तक घेतले आहे. परंतु नामदार गव्हर्नर जनरल यांनी ते दत्तक विधान नामंजूर केल्यामुळे हिंदुस्थान सरकारचे सेक्रेटरी यांच्याकडून 7 मार्च 1854 हुकूम आल्याप्रमाणे झाशी संस्थान इंग्रज सरकारच्या अंमलात सामील करण्यात आले आहे. त्याप्रमाणे या जाहीरनाम्याद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येत आहे की झाशी प्रांत तूर्त बुंदेलखंडाचे पॉलिटिकल एजंट मिस्टर एलिस यांच्या ताब्यात दिला आहे. म्हणून झाशी प्रांतातील सर्व प्रजेने आपण इंग्रज सरकारची अंमलाखाली आहोत असे समजून मेजर एलिस साहेबास वसूल देत जावा आणि सुखी व संतुष्ट राहावे. कळावे. 13 मार्च 1854. हा जाहीरनामा लक्षात घेऊन आपले झाशी संस्थान खालसा झाल्याचे ते भयानक वृत्त ऐकताच राणी लक्ष्मीबाई मेजर एलिस समोर त्वेषाने उद्गारली, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. हे ऐकताच मेजर एलिस चमकलाच. पण या 5 शब्दामागे केवढे वादळ दडलेले आहे याची त्याला त्यावेळी कल्पना आली नाही. ते राणीचे दुःख उद्गार आहेत असेच तो समजला. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईने आपला एक स्वतंत्र खलिता कंपनी सरकारला लिहिला. त्यात आपले व आपल्या दत्तक पुत्राचे न्याय हक्क मंजूर करण्याविषयी विनंती केली. पण त्याचा परिणाम राणीला सालाना 60,000 रुपये पेन्शन तहहयात कंपनी सरकारने मंजूर केले व तिला राहण्याकरता झाशी शहरातील तिचा राजवाडा दिला. स्वातंत्र्य युद्ध सुरू होऊन 6-7 महिने होऊन गेले होते. 20 सप्टेंबरला दिल्ली, 6 डिसेंबरला कानपूर आणि 21 मार्च 1858ला लखनौ ही महत्त्वाची 3 केंद्रे इंग्रजांनी जिंकून घेतली होती. आता ते इतर ठिकाणांचा समाचार घ्यायला मोकळे झाले होते. 16 मार्च 1858 रोजी इंग्रजांनी झाशीचे राज्य खालसा केले. राणी लक्ष्मीबाईने युद्धाची तयारी सुरू केली. किल्ल्याच्या तटाची डागडुजी सुरू केली. बंदुका, तोफा, दारुगोळा तयार करण्याचा कारखाना सुरू केला. अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवून ठेवला. आपले सैन्य सज्ज केले. राणीने स्त्री सैन्य तयार केले होते. तेही युद्धास तत्पर झाले. झलकारी, सुंदर व काशी या राणीच्या अंगरक्षक होत्या. युद्ध सुरू होणार असे झाशीच्या जनतेलाही कळून चुकले. राणीने बंडाचा झेंडा उभारला. ते समजता सर ह्यू रोज दक्षिणेकडून मजला मारीत झाशीवर चालून आला. 19 मार्च रोजी त्याने झाशीजवळ चंचलपूरला येऊन तळ ठोकला. त्याने राणीला व तिच्या वडिलांना 5-6 निवडक लोकांसह आपल्या तळावर निशस्त्र येण्याचा निरोप दिला. तो राणीने धुडकावून लावला. तेव्हा 23 मार्च 1858 रोजी त्याने झाशीला वेढा दिला. युद्ध सुरू झाले. इंग्रजांचे सैन्य ताज्या दमाचे, कवायती व शिस्तबद्ध होते. त्यांच्याजवळ भरपूर व लांब पल्ल्यांच्या चांगल्या तोफा होत्या. त्यांच्या तोफांचा भडीमार सुरू झाला. त्याला राणीच्या गोलंदाजांनी चांगले प्रत्युत्तर दिले. गुलाम गोशखान व कुंवर खुदाबक्ष या राणीच्या गोलंदाजांनी चांगली बहादुरी दाखवली. झलकारीच्या पतीने पूरचंदाने अविरत तोफांचा मारा केला. झलकारी त्याला मदत करीत होती. राणीने कालपीला तात्या टोपे आणि रावसाहेब पेशवे यांना मदतीसाठी सैन्य पाठवण्याचा निरोप दिला होता. त्या सैन्याची ती वाट पाहत होती.
सर ह्युरोज याने काल्पीकडून राणीच्या मदतीला सैन्य येऊ नये म्हणून काल्पीकडे 50 मैलावर आपल्या सैन्याची एक तुकडी तोफखान्यासह पाठवून दिली होती. तिने काल्पीचा मार्ग रोखून धरला. तात्या टोपे तोफखान्यासह 20-22 हजार सैनिक घेऊन निघाला. पण मार्ग रोखून धरलेल्या त्या इंग्रज सैन्याशी त्याला झुंज द्यावी लागली. त्यात तात्यांचा पराभव झाला व त्याला आपल्या तोफा टाकून देऊन माघार घ्यावी लागली. सैन्याची मदत येण्याची राणीची आशा दुरावली. इकडे निकराची लढाई सुरू होती. तात्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे इंग्रजांचा उत्साह वाढला. त्यांनी नव्या जोमाने किल्ल्यांच्या तटावर निकराचा मारा चढविला. त्या तोफगोळ्यांनी किल्ल्यात आणि झाशी शहरात हाहाकार उडवून दिला. शहरात त्या तोफगोळ्यांच्या मारामुळे अनेक इमारतींना आगी लागल्या. राणी विषण्ण मनाने तटावरून ते भीषण दृश्य पाहत होती. राणीने आता निकराने शेवटचा मारा करायचे ठरवले. पुरुषी वेशात ती आपल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन युद्धात शिरली. तिच्याबरोबर तिचे सरदारही इंग्रज सैन्यावर तुटून पडले. राणी रणांगणात बरीच आत शिरली. तिने कित्येक गोरे कापून काढले. तेव्हा तिच्या एका वृद्ध सरदाराने तिला परत फिरण्याचा सल्ला दिला व ती आपल्या सरदारांसह किल्ल्यात परतली. तिचा एक गोलंदाज दुलाजी ठाकूर याने फितुरी करून इंग्रजांना किल्ल्याच्या तटावर चढण्याचा मार्ग दाखवला. त्यानुसार इंग्रज सैन्याने किल्ल्याच्या तटाशी गवताचे भारे रचून त्यांचा जिना तयार करण्यास झपाट्याने सुरुवात केली. आता किल्ला सोडून जाण्याशिवाय मार्ग उरला नाही असे त्या वृद्ध सरदाराने राणीला सांगितले. किल्ला सोडण्याचे ठरले तेव्हा तिची शूर दासी झलकारी पुढे आली व तिने स्वतः राणीचा वेश धारण करून एका पांढऱ्या घोड्यावर बसून काही सैनिकांसह किल्ल्याबाहेर उतरून लढाई करावी आणि अंधार पडू लागताच राणीने गुप्त मार्गाने आपल्या निवडक सैन्यासह किल्ल्याबाहेर पडून काल्पीकडे निघून जावे असे सांगितले. राणीला झलकारीचा उपाय पसंत पडला व झलकारी राणीच्या वेशात युद्धात पडली. राणी सैन्यासह काल्पीकडे निर्भेदपणे निघून गेली. त्या युद्धात झलकारी व तिचा पती मारले गेले. राणीचा युद्धातला पराक्रम पाहून ह्युरोज आश्चर्यचकित झाला होता. राणी किल्ल्यातून निघून जाऊन काल्पीकडे गेली असे त्याला समजले तेव्हा त्याने लेफ्टनंट बोअर याला तिच्या पाठलागावर पाठवले. त्याने राणीला गाठले. निकाराची चकमक उडाली. त्यात राणीने बोअरला चांगलेच जखमी केले. बोअर परतला. राणी भरधाव वेगाने काल्पीकडे निघाली. तिने आपल्या पाठीशी आपला दत्तक पुत्र याला धोत्राने बांधून घेतले होते. सलग 24 तास दौड करून ती काल्पीला पोहोचली. तेव्हा रावसाहेब पेशव्याने तिचे सांत्वन केले. इकडे इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यात प्रवेश केला. त्यांनी राणीच्या उरलेल्या सैन्यांची आणि लोकांची अमानुष कत्तल केली. इंग्रज सैनिकांनी किल्ल्यात व शहरात बेसुमार लूट केली. हजारो आबालवृद्धांना ठार केले. राणीचे वडील मोरोपंत जखमी झाले. त्यांना पकडून आणून राणीच्या राजवाड्यासमोर फाशी दिली. झाशीचा ताबा घेऊन तिथली व्यवस्था लावल्यावर सर ह्युरोज आपल्या सैन्यासह काल्पीकडे निघाला. तो काल्पीला पोचल्यावर 3 दिवस उभय पक्षात तुंबळ युद्ध झाले. त्याने काल्पीवर ताबा मिळवला. राणीने तात्याला व रावसाहेबाला ग्वाल्हेर सर करण्याचा सल्ला दिला. त्याने ग्वाल्हेरकडे मोर्चा वळविला. ग्वाल्हेरजवळ आल्यावर रावसाहेबांनी जयाजीराव शिंदे याला सहकार्य करण्याचा निरोप पाठवला. पण शिंदे यांचे दिवाण दिनकरराव राजवाडे यांनी जयाजीराव शिंदे सह त्यांच्यावरच हल्ला चढविला. त्यात शिंदे पराभूत झाले व दिनकररावांच्या सल्ल्यानुसार ते दोघेही आपल्या लवाजम्यासह आग्र्याला इंग्रजांच्या आश्रयास निघून गेले. ग्वाल्हेर रावसाहेब, तात्या व राणी लक्ष्मीबाईंनी जिंकले. तेथे त्यांच्या हाती शिंद्यांचा प्रचंड खजिना आला. रावसाहेबांनी तेथे स्वतःला पेशवा म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. विजयाने धुंद झालेल्या रावसाहेब पेशव्याने आनंदोत्सव सुरू केला. अन्नकोट व ब्राह्मण भोजने, दक्षिणा वाटप शिंद्यांच्या संपत्तीतून सुरू झाले. ते 15-17 दिवस चालले. राणी नवलखाबागेत उतरली होती. रावसाहेबाने 3 जूनला दरबार भरवला. त्यात राणी उपस्थित राहिली नाही. कारण तिला रावसाहेबांचे हे कृत्य पसंत नव्हते. पेशव्यांनी युद्धसज्जता करण्याचे सोडून असे वागावे याचा परिणाम व्हायचा तोच झाला.
4 जून रोजी ह्युरोज कालपीहून ग्वाल्हेरकडे वळला. इंग्रजांचे सैन्य जवळ येऊन ठेपले. तात्या टोपे लगेच युद्धास तयार झाला. 16 व 17 जून रोजी ग्वाल्हेरला युद्ध सुरू झाले. मुरार छावणी इंग्रजांच्या ताब्यात आली. 17 जून रोजी ब्रिगेडियर स्मिथने फुलबागेवर हल्ला केला. राणीच्या तोफखान्याने इंग्रजांची दाणादाण उडवली. तिने अनेक गोऱ्यांना ठार केले. राणी दिवसभर पुरुष वेशात आपल्या घोड्यावर स्वार होऊन कोटाकी सराई मधील प्रत्येक मोर्चावर जातीने जाऊन सैनिकांना मार्गदर्शन करत होती. त्या दिवशी प्रचंड प्राणहानी होऊनच कोटाकी सराईची प्रत्येक टेकडी इंग्रजांना ताब्यात घेता आली. दुसऱ्या दिवशी ब्रिगेडियर स्मिथच्या मदतीला इंग्रज सैन्याच्या 3 तुकड्या येऊन मिळाल्या. 18 जून 1858 रोजी इंग्रजांनी तात्या टोपे व रावसाहेब पेशवे यांचा पराभव केला. ते समजताच राणीच्या सैन्याचे अवसान गळाले व थोड्याच वेळात तिच्या सैन्याची वाताहत झाली. प्रसंगावधानाने राणीने आपला घोडा इंग्रजांची कोंडी फोडून बाहेर काढला. तिच्याबरोबर तिच्या सुंदर व काशी या 2 दासी, दत्तकपुत्र दामोदर आणि सेवक रामचंद्र देशमुख आपापल्या घोड्यावरून निघाले. राणी पळून जात असलेली पाहून काही इंग्रज घोडेस्वार तिचा पाठलाग करू लागले. एका इंग्रजी स्वाराने राणीच्या सुंदर या दासीला गाठून तिच्यावर तलवारीचा वार केला. किंकाळी फोडून सुंदर खाली कोसळली. ती किंकाळी ऐकताच राणीने आपला घोडा मागे वळवला व त्या इंग्रज स्वाराला आपल्या तलवारीच्या एका फटक्यातच ठार केले. पुन्हा आपला घोडा वळवून राणीने दौड सुरू केली. दुर्दैवाने मार्गात एक वाहता ओढा आडवा आला. राणीचा हा घोडा पाण्याला बिचकला व ओढ्याच्या काठी तो चक्रा मारू लागला. राणीचा नेहमीचा घोडा कालपीतच मेला होता. त्या दुसऱ्या घोड्याने दगा दिला. पाठलागावर असलेले इंग्रज घोडेस्वार जवळ येऊन ठेपले. त्यातील एकाने राणीच्या शिरावर तलवारीचा वार केला. डोके फुटले. दुसऱ्या इंग्रज सैनिकाने तिच्या बगलेत आपल्या बंदुकीने एक गोळी झाडली. राणी रक्ताने न्हाऊन निघाली व घोड्यावरून खाली कोसळली. ती मरण पावली असे समजून ते सर्व इंग्रज घोडेस्वार निघून गेले, परंतु तिच्या अंगात अजून धुगधुगी होती. रामचंद्र देशमुखाने राणीला अलगद उचलून शेजारच्या गंगादास बाबांच्या झोपडीत नेले. राणीने आपला दत्तकपुत्र दामोदर याला डोळे भरून पाहून घेतले व तिने मान टाकली. राणीने आधीच रामचंद्र देशमुखाला सांगून ठेवले होते की माझा मृत्यू झाला तर माझ्या शरीराचा म्लेच्छांना स्पर्श होऊ देऊ नका. गंगादास बाबांच्या झोपडीपासून जवळच गवताची एक गंजी होती. रामचंद्रराव, काशी व गंगादास बाबा यांनी राणीच्या मृतदेहाला त्या गंजीवर ठेवून तिचा अग्निसंस्कार केला. 18 जून 1858 रोजी राणी या जगातून निघून गेली. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची विद्युत देवता त्या ओढ्याच्या काठी अनंतात विलीन झाली. त्यावेळी तिचे वय अवघे 23.5 वर्षाचे होते. तेथे राणीचे स्मारक उभारले आहे. कविवर्य भा. तांबे यांच्या या काव्यपंक्ती किती सार्थ आहेत. कडकडा कडाडे बिजली, शत्रूची लष्करे थिजली, मग कीर्तिरूपे उरली, ती पराक्रमाची ज्योत मालवे इथे झाशी वाली.